नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तृतीय भाषा इंग्रजी इयत्ता 8वीचा 2017-18ला झालेला पेपर पाहतोय. मित्रांनो, हा पेपर झालेला आहे, पण येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत. परीक्षेत प्रश्न कसे विचारले जातात याची एकंदरीत तुम्हाला कल्पना यावी यासाठी आपण हा पेपर अभ्यासणार आहोत. पेपर पॅटर्न सेम असणार आहे, असेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. मित्रांनो, त्यासाठी तयारी करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, लिसन द क्वेश्चन केअरफुली अँड राईट द आन्सर. हे तोंडी प्रश्नांसाठी आहे मित्रांनो हा प्रश्न. दुसरा पहा, हा सुद्धा तसाच आहे. लिसन द पॅराग्राफ केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 or 2 वर्ड्स. बघा, 1 किंवा 2 शब्दात तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. तो प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय, वेअर डिड द एम्पेरियर जेव्हलियन लाईज, म्हणजे कुठे लोडला होता तो, तर बेडवरती. दुसरा आहे, व्हॉट वॉज द एम्पेरियर जेव्हलियन थिंग्स अबाउट हिज वॉस्ट एम्पेरियर अँड पॉवर. तो कशाबद्दल विचार करायचा, तर तो भल्या मोठ्या राज्याबद्दल आणि त्याच्या ताकदीबद्दल विचार करायचा. व्हॉट डिड एम्पेरियर जेव्हलियन बिगन टू फील, त्याला काय वाटायला लागलं होतं किंवा त्याला कसं वाटत होतं. व्हेरी प्राऊड अँड सुपिरियर, त्याला खूप शक्तिशाली आणि ताकदवान वाटत होतं, अभिमान वाटायचा त्याला. बघा, हू वूड डेअर टू डिसओबे एम्पेरियर जेव्हलियन, नो वन, त्याला कोणीही डिसओबे म्हणजे त्याची आज्ञा पाळत नव्हतं असं कोणी नव्हतं. सी बघा, लिसन द वर्ड्स केअरफुली आणि राईट देम करेक्टली. तुम्हाला तुमचे सर जे शब्द सांगतील ते तुम्ही लिहायचे करेक्टली. मी एक्झाम्पल म्हणून स्टुडिओ हा शब्द लिहून दिलेला आहे. बघा, पुढचं बघा, क्वेश्चन 2, कम्प्लीट द कन्व्हर्सेशन विथ अ मिनिंगफुल सेंटेन्स. आता हा तुमचा लेखी प्रश्न झाला. बघा, राज आणि अमितमधलं कन्व्हर्सेशन आहे, संवाद आहे त्यांच्यातला, तो बघायचा आहे. बघा, राज विचारतोय, हाऊ आर यू अमित. अमित म्हटलो, आय एम फाईन, म्हणजे मी ठीक आहे. राज, व्हाय, व्हॉट्स रॉंग. राज विचारतो, काय झालं. अमित म्हणतो, आय एम सफरिंग फ्रॉम फीवर अँड कोल्ड, म्हणजे मला काय येतो आहे, ताप आणि खोकला येतो. राज, अँड वॉट, आणि आणखीन काही होतं आहे का. तर अमित म्हणतो, आय हॅव अ सर्व्हल हेडेक, म्हणजे माझं डोकंसुद्धा आणखीन दुखत आहे. राज काय म्हणतो, हॅवंट यू सीन डॉक्टर येट, तो डॉक्टरकडे गेला नाही का. अमित म्हणतो, नो, आय एम गोइंग टू सी वन दिस इव्हनिंग, म्हणजे मी जाणार आहे. राज म्हणतो, ओके, गेट वेल सून, ओके, तुला लवकर बरं वाटेल, तू लवकर बरा होशील. असं ते कन्व्हर्सेशन आहे त्यांच्यातलं. गिव ॲप्रोप्रिएट रिस्पॉन्स टू द फॉलोइंग क्वेश्चन. बघा, हाऊ फार इज युअर होम फ्रॉम युअर स्कूल, म्हणजे तुझं घरापासून तुझं स्कूल किती लांब आहे. तर बघा, माय होम इज अप्रॉक्सिमेटली 2 किलोमीटर अवे फ्रॉम माय स्कूल, म्हणजे माझं घर जवळपास 2 किलोमीटर आहे स्कूल घरापासून. तर बघा, व्हाय डू वी गो टू द ग्राउंड, आपण ग्राउंडवर कशाला जातो. वी गो टू द ग्राउंड टू प्ले द स्पोर्ट्स, म्हणजे मैदानी खेळ खेळण्यासाठी. आपण एक्सरसाइजसाठी पण लिहू शकतात तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही लिहायचे. क्वेश्चन 3 पहा, रीड द फॉलोइंग सीन पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. हा पॅसेज वाचायचा आहे आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. बघा, हू वॉज फाउंड ऑफ अ फ्लॉवर, तर बघा, कोणाला सापडले होते, लीलावती. व्हाय डिड लीलावती लव्स टू वॉच, म्हणजे कोणावरती प्रेम करायची, तर लवली लोटसवरती, तिला लोटस म्हणजे कमळाची फुलं आवडायची. व्हॉट डिड शी लाईक्स, तिला आणखीन काय आवडायचं बघा, शी द पिकॉक विथ इट्स ब्युटिफुल टेल फिदर्स, म्हणजे तिला मोर आवडायचा, तो त्याचे पिसारे आवडायचे. वेअर डिड द गेस्ट ॲट द ग्रेसफुल स्वान. बघा, पुढचा प्रश्न आहे, रीड द फॉलोइंग स्टांजा सायलेंटली अँड आन्सर द क्वेश्चन. ही उत्तरं द्यायची. बघा, व्हॉट डज द पोएट हिअर, पोएटने काय ऐकलं. अ सडनली क्राय अ पेन, म्हणजे कोणाचा वेदनादायी आवाज ऐकला त्याने. वेअर इज इट रॅबिट, रॅबिट कुठे होता. इन द स्नेअर. पुढचा बघा, व्हॉट इज द रॅबिट कॉलिंग फॉर अ एड. प्रश्न पहा पुढं, राईट एनी वन रायमिंग पेअर फ्रॉम द टांजा, म्हणजे त्या पद्यातनं तुम्हाला रायमिंग पेअर बघायचे. पेन, अगेन, वेअर, एअर या पद्धतीने. बघा, पुढचं आहे, रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड क्लासिफाय देम इंटू अ नाऊन, वर्ब, ऑब्जेक्टिव्ह अँड वर्ब, म्हणजे तुम्हाला त्यांचं वर्गीकरण करायचं आहे. नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब, म्हणजे नाम, क्रियापद, विशेषण आणि क्रियाविशेषण. तर बघा, यार्ड हे नाऊन झालं, वर्ब हे टॉलरेट झालं, ॲडजेक्टिव्ह हे नर्वस झालं आणि ॲडव्हर्ब हे स्पॉन्टेनियसली झालं. आता बघा,
याच्यातनं काय तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे बघा. राज राईट्स अ स्टोरी, नंतर दे रीड अ बुक, सानिका ऑपरेट अ कम्प्युटर. तसं वी रीड स्टोरी, असं तुम्हाला जे सेंटेन्स जमतील ते तुम्ही लिहू शकता तिथं. बघा आता क्वेश्चन 4 आहे. राईट आता म्हणजे होम या शब्दापासून त्यांनी आपल्याला बनवून दाखवलं आहे. हाऊ क्यूट इज युअर होम. तसं टीपासून बनवायचं वर्ड. टीचं टेस्टी अँड वॉर्म इन अ कप, म्हणजे टेस्टी म्हणजे चवदार आणि गरम अशी कपातलं. नंतर ईवरनं एव्हरी मॉर्निंग इट्स वोक्स मी अप, म्हणजे आम्हाला उठवते बघ ते असं एव्हरी मॉर्निंगला. आणि ऑलवेज गुड फॉर अ टायनी सिप, एक छान सुंदर सिप असं म्हणजे टीचं वर्णन केलेलं आहे. बी प्रश्न बघा. राईट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म, म्हणजे संक्षिप्त रूप लिहा. वॉज नॉटचं वॉजंट, तसं हॅज नॉटचं हॅजंट, कॅनॉटचं कांट आणि विल नॉटचं वॉन्ट, या पद्धतीने करायचं आहे ते बघा. आणि कंप्लीट द फॉलोइंग लेटर टू थँक्स. बघा हे लेटर दिलेलं आहे, तुम्हाला बाकीचा मजकूर लिहायचा आहे. तर बघा कसं आहे. डिअर अंकल म्हणजे मुलाने राजनिवास याने आपल्या अंकलला लिहिलेलं लेटर आहे. तर बघा. व्हॉट अ चेअरफुल माय बर्थडे सेलिब्रेशन वॉज. आय एक्सेप्टेड यू अँड वेटेड फॉर यू ऑन द डे, बट यू डोंट कम. आय मिस्ड यू व्हेरी मच. अंकल यू हॅव सेंड मी अ नाईस अँड युजफुल गिफ्ट. आय लाईक युअर चॉईस. म्हणजे त्याचा बड्डे होता, परंतु त्याचे अंकल येऊ शकले नव्हते, परंतु त्यांनी त्याला गिफ्ट पाठवलं होतं. तर त्या गिफ्टविषयी तो सांगतो आहे. आय लाईक युअर चॉईस व्हेरी मच ॲज द रिस्ट वॉच, म्हणजे त्यांनी जे हातावरचं घड्याळ पाठवलं होतं त्याला ते खूप आवडलं. यू सेंड मी एक्झॅक्टली व्हॉट आय नीडेड, म्हणजे तुम्ही मला जसं पाहिजे होतं तसंच पाठवलं. इट विल हेल्प मी मॅनेज माय टाईम, मला माझ्या वेळेचं नियोजन करण्यासाठी बेटर ड्युरिंग माय अपकमिंग एक्झाम, माझ्या पुढे ज्या एक्झाम येणार आहेत त्याच्यासाठी वेळ मॅनेज करण्यासाठी ते मला उपयोगात पडेल. थँक्यू सो मच फॉर सच अ थॉटफुल गेस्चर, म्हणजे तुम्ही असं मला जे गिफ्ट दिलं ते त्याला खूप आवडलं आहे. युअर लव्हिंग नेफ्यू XYZ, म्हणजे XYZ म्हणजे राजनिवास हाच तो आहे. या पद्धतीने ते सोडवायचं आहे प्रश्न. नंतर हे जे चित्र दिलेलं आहे त्याचं वर्णन करायचं आहे. राईट डिस्क्रिप्शन ऑफ अ फॉलोइंग पिक्चर इन अ 5-6 सेंटेन्स. तुम्हाला या चित्रातलं डिस्क्राईब म्हणजे माहिती लिहायची बघा. दिस इज अ लवली सीन ऑफ अ फार्म विथ अ चिल्ड्रन अँड अ ॲनिमल, म्हणजे हे दृश्य कसलं आहे तर हे आहे शेतातलं ॲनिमल आणि चिल्ड्रन्सचं. अ यंग गर्ल अँड अ बॉय आर इंटरॅक्टिंग विथ अ चिकन्स अँड अ पीग, म्हणजे जे छोटे छोटे 2 मुलं आहेत ते इंटरॅक्ट करत आहेत कोणासोबत, जे कोंबडीचे छोटे पिल्लं आहेत आणि डुकराचे जे छोटे पिल्ले आहेत त्यांच्यासोबत. इन अँड आउटडोअर पेन, म्हणजे त्याच्या ज्या बाहेरच्या घरट्यांमध्ये ते त्यांच्याशी इंटरॅक्ट करत आहेत म्हणजे खेळत आहेत. द फार्म इज अ सराउंडेड बाय ट्री अँड अ क्लिअर स्काय, म्हणजे जे फार्म आहे ते झाडाझुडपांनी भरलेलं आहे आणि स्वच्छ आकाशाने, असं तिथल्या त्या वातावरणाचं त्यांनी वर्णन केलेलं बघा. नंतर काय आहे मदर टंगमध्ये ट्रान्सलेट करायचं बाय. एशियन इंडियन्स न्यू द सायन्स ऑफ अ शिप बिल्डिंग, म्हणजे प्राचीन भारतीयांना जहाज बांधणीचे शास्त्र माहीत होते. दुसरं यू नीड गुड नॉलेज ऑफ द डायरेक्शन टू ट्रॅव्हल अक्रॉस द सी, म्हणजे समुद्र प्रवास करण्यासाठी तुम्हाला दिशाचे ज्ञान असण्याची आवश्यकता असते. या पद्धतीने हा पेपर सोडवायचा. असेच पेपर पॅटर्न सेम असणार आहे मित्रांनो. असेच प्रश्न येणार आहे. एक ट्रान्सलेटसाठी येईल, एक लेटरसाठी येईल, एखादं दृश्य येईल, त्याचं वर्णन तुम्हाला करायला सांगितलेलं असेल. पेपर पॅटर्न सेम असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पेपर पॅटर्नची एकदम कल्पना येऊन जाईल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.